मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मॅच सध्या पाहायला मिळेल. नवी मुंबई इंडियन्स आणि पनवेल वॉरियर्स. पनवेल टीम सध्या फिल्डिंग करते आणि इथे डेड बॉल. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 शेवटचा दिवस आजचा या स्पर्धेचा अंतिम फायनल मॅच थोड्याच वेळात येईल. तर डॉक्टर अमेय सर या ठिकाणी आलेत. अपोलो हॉस्पिटलचे केपेटॉनिक गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे प्रेसिडेंट सन्माननीय राजेश शिंदेकर सर यांचे शुभ हस्ते सन्मान होईल. ऑन साइडला फटका खूप चांगला आहे आणि इथून मात्र चौकार आणि इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 रनांनी त्यानंतर आलं चौकार. डॉक्टर अमेय सरांचा सन्मान या ठिकाणी मात्र होतोय. अपोलो हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट कॅपेटॉलॉजिस्ट सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आपल्या स्क्रीनवर. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू द स्टेज. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. स्पर्धेमध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच रंगली आहे. शॉर्ट बॉल होता परंतु ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट. सॉफ्टवेअरने पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. बॉल चालला पॉइंट मध्ये. सिंगल एक रन इथून मात्र आली. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 8. 5 बॉल 8. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला रोमहर्षक विजय मिळवला. करंजाडे लायन्स टीमने नेरूळ चॅम्पियन्स वरती तो विजय मिळवत फायनल मध्ये प्रवेश केला या स्पर्धेच्या. आणि सेमी फायनल मध्ये आपला प्रवास थांबवावा लागला. नेरूळ चॅम्पियन्स टीम पहिल्या मॅच पासून खूप चांगले खेळलेत परंतु सेमी फायनल मध्ये करंजाडे लायन्स टीम कडून मात्र त्यांना थांबवण्यात आले. लास्ट मॅच मध्ये डॉक्टर प्रशांत जाधव मॅन ऑफ द मॅच राहिलेत आणि फायटर ऑफ द मॅच सो डॉक्टर प्रशांत जाधव सर ठरलेत मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर मकरन सर.
ओ कडक शॉट. बॉल स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम ICTC ब्रँडेड 6. 6 रन. फोटो 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 पाहिजे. फोन नाही. इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ICTC प्रेझेंट डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. स्पर्धा आपण पाहताय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेची. खर तर अगदी शेवटची घटिका जवळ आली आहे. सेमीफायनल नंबर 2 सध्या सुरू आहे. स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्व स्पॉन्सर्सचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. न्यू इरा हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल, अगरवाल आय हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भार्गवा सर कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर श्रुती माने मॅडम IVF स्पेशलिस्ट, झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर अभितेज मस्के सर जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉक्टर दीपक अहिरे सर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, डॉक्टर रेशिक सर न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सचिन सनगर सर CVTS सर्जन, डॉक्टर श्रीनिवास प्रभू सर स्पाइन सर्जन, डॉक्टर भास्कर सेमिता सर बायपास सर्जन, डॉक्टर सागर तांडेल सर कार्डिओलॉजिस्ट, इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर राहुल चलवडे सर कार्डिओलॉजिस्ट आणि डॉक्टर अजिंक्य पाटील सर युरोलॉजिस्ट आणि ओजस हॉस्पिटल नेहरू या सर्व स्पॉन्सर्सचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. कारण आपल्या सहकार्यामुळे एवढी मोठी स्पर्धा आज या ठिकाणी पूर्ण होतीये. 23 रन आल्यात पहिल्या 2 ओव्हर मध्ये. 23 विदाउट एनी लॉस. बोलायला चालू करतो तेव्हा थांबेल. स्वीप करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॉल बरोबर जाऊन बॉडीवरती आदळतोय. डॉट बॉल. या दरम्यान मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. ठीक आहे. डॉक्टर प्रशांत जाधव यांना मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मिळतोय. करण जाडे लायन्स वर्सेस नेरूळ चॅम्पियन्स साठी. आपल्या माहितीसाठी सांगतो हे डॉक्टर प्रशांत जाधव यांचं कॉन्झिक्युटिव्ह सेकंड मॅन ऑफ द मॅच आहे. ठीक. कॅमेरामन शुभम. आजच्या दिवसाचं. ओके. आणि या टुर्नामेंटचं 4th मॅन ऑफ द मॅच आहे. ठीक आहे. कॅमेरामन शुभम प्लीज स्टेज जवळ रिपोर्ट करा आपण. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी वेल प्लेड. ओ गुड शॉट. पिकअप शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. 6 रन मिळतील. षटकार. दमदार सुरुवात. नवी मुंबई इंडियन्स वर्सेस पनवेल वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. आणि ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतोय डॉक्टर राजन पॉलकर आणि डॉक्टर तेजस नंदकुमार शिंगण सर. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील पहिली 50 ज्यांच्या बॅट मधून आली तेच राजन सर. स्ट्रायकिंग एंड कडे आतापर्यंत 31 पैकी 27 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. बॉलिंग मार्क वरती बॉलर पुन्हा एकदा तयार. आई बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न मागे चाललाय. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मध्ये बॉल थांबवला जाईल तोपर्यंत एक सिंगल आली. स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची टोटल 32-32. तिसरी ओव्हर सध्या सुरू आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 2.4 बॉल. अजून भरपूर मोठा डिस्टन्स कव्हर करायचं. जवळजवळ अर्धे बॉल टाकून झालेत. 16 बॉल टाकले. अजून 14 बॉल टाकायचे. ओपनिंग पेअर मध्ये आपण तेजस सरांना सुद्धा पाहतोय. पायावरचा बॉल अलगद उचलला परंतु त्या ठिकाणी जगलिंग कॅच. लास्ट मोमेंट पर्यंत बॉलवरती नजर टिकून ठेवलेली. फायनली कॅच कॅरी केली. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करताना नवी मुंबई इंडियन्स या टीमला
नवीन बॅटर मैदानामध्ये विक्रांत यांना आपण पाहणार आहोत. डॉक्टर विक्रांत नारकर. 32 रन आतापर्यंत झालं. 32 for 1. सुरुवात चांगली झाली. खर तर डॉक्टर राजन पौलकर सर सलामीला आले. 27 धावा त्यांच्या बॅटमधून 28 धावा आल्यात 32 पैकी. बॉलिंग साठी तयार डॉक्टर सचिन मोकल सर. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा कट केला बॉल पॉइंटला पाठवलंय. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर बॉलला अडवतायत फेकतायत. तोपर्यंत 2 तर झाल्यात. 3 धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचं नाही. धावा आल्या 2. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34. 1 विकेट गमावला बॅटिंग करताना नवी मुंबई इंडियन्स टीमने. 34 for 1. चला वेळ अतिरिक्त घेऊ नका. पण अजून आपल्याला बॉलिंग साठी चौथ्या ओव्हर मध्ये किरण सत्वे यांना इन्व्हाइट केले गेले. डॉक्टर किरण सत्वे. 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. 1 विकेट गमावला बॅटिंग करत असताना टीम नवी मुंबई इंडियन्सने समोर पुन्हा एकदा डॅशिंग डायनामाइट बॅट्समन डॉक्टर राजन पाऊलकर. ओ इथे देखील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळतीये. सुरुवात एक्स्ट्राने झाली या ओव्हरची. 35 ला 1. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल मागे मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग लेगला फिल्डर लॉंग चेस करतोय. बॉलला अडवतोय फेकतोय. तोपर्यंत मात्र पुन्हा 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळालाय. 2 मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलीये 37 वरती. 1 विकेट गमावलाय. अजूनही आजही अर्धशतकाची प्रतीक्षा लागलीये समस्त प्रेक्षकांना. कालच्या दिवसामध्ये डॉक्टर राजन पाऊलकर यांची पहिली 50 या स्पर्धेतील पाहिली आपण. ओ यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर बॉलला चेस करतायत. तोपर्यंत पुन्हा 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2च्या मदतीने 39 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील आपल्याला. हेलो शुभम सर या 2 मिनट यहीं पे बैठिए. संजू संजू वर वर या वर. कदम सर. इस कदम सर. नितिन या. डॉक्टर रेशिक कन्नन सर. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर रेशिक कन्नन सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपले प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सर आणि डॉक्टर सेक्रेटरी आमचे डॉक्टर अरुण कदम सर. डॉक्टर संजय सर आम्हाला जॉईंट आहेत. डॉक्टर नितीन सर आम्हाला जॉईंट आहेत. अलॉंग विथ देम आपण सन्मान या ठिकाणी करतोय. फेलिसिट केलं जाते. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर रेशिक कन्नन सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. Oh, what a shot! This is a class, actual class of the day. आणि या टीमच्या एक गॅप द्या इंटरवल. May I request Dr. Rishik Kannan sir, who has become our member, Dr. Foundation. So congratulations and welcome to the Dr. Foundation family, sir. Have a seat, and we would like to
like you to express few words about this tournament and this organization and these arrangements. Thank you, please. 51 runs. Thank you for inviting me to this occasion. This is a wonderful experience which I'm having right now. Me and my wife is also here, and I think looking at them, I don't feel like they are, uh, doctors. They are looking like a professional cricketers. Each one of them playing greatly with great enthusiasm. This is a wonderful experience, and in future also, I would like to be a part of this member, and definitely, this should go ahead in future also at a larger scale. Exactly, at a larger scale. Yes. Thank you, sir. Thank you so much. Thank you very much, Rishik sir. Thank you for joining our foundation as a member, as a sponsor. Thank you very much. Thank you very much. Uh, over to the commentator, please. Yes, thank you very much for being a part of the tournament and for coming also. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर रेशिक कन्नन सर आम्हाला जॉईंट होते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला होता ॲज अ स्पॉन्सर म्हणून आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर्स फाउंडेशन मध्ये त्यांचं स्वागत आहे फॅमिलीमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 52 रन स्कोरबोर्ड वरती अजूनही डॉक्टर राजन सर मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. शेवटची अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. कदाचित या स्पर्धेतली त्यांची दुसरी 50 पुन्हा एकदा आपल्या भेटीला येऊ शकते. डॉक्टर श्रीनिवास माने पहिलाच बॉल कट केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. ओ 1 रन इथे घेतले. 2 रनचा कॉल दिलाय. डायरेक्ट हिट लागेल का? नाही. सेव्ह आहे आणि इथून सिंगल नंतर लगेच डबल रन मिळाली. 2 धावा आल्यात. पुन्हा स्ट्राईक वरती डॉक्टर राजन सर. टोटल रन्स 54. 39 वरती स्वतः डॉक्टर राजन सर खेळतात. शॉर्ट बॉल पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल and it's a huge and humongous long and strong ICTC branded 6 Cheran. काय नॉक पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 14 बॉल मध्ये 60 केल्या. आज वैयक्तिक 45 वरती खेळतात डॉक्टर राजन सर. 45 नॉट आउट. अर्धशतकापासून फक्त 5 धावा दूर आहेत. आजही त्यांचं अर्धशतक आपल्या भेटीला येईल का? पनवेल वॉरियर्सच्या विरुद्ध ही सध्या तरी उपलब्धी आहे. काल नेरूळ चॅम्पियन्सच्या विरुद्ध त्यांनी अर्धशतक ठोकले या मैदानावर. आज काय करणार आहेत हे पाहायचे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले. बॉल कव्हर्स मध्ये चाललाय. 1 रन पूर्ण केली आहे. सिंगल आली. टीमची टोटल 61 फॉर 2. 61 ला 2 विकेट गमावलेत. बॅटिंग करताना नवी मुंबई इंडियन्स टीमने बॉलिंग मार्क वरती डॉक्टर श्रीनिवास माने सर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती डॉक्टर आत्माराम वाघ. पाहायचं मॅच कोणत्या दिशेला जाणार आहे. टार्गेट किती असेल या मॅच मध्ये. समोर खेळलेत बॉल. एक सिंगल साठी अप्रोच आणि एक सिंगल या ठिकाणी मात्र मिळेल. सिंगलने खातं मात्र थोडस धावफलक पुढे जाते. 62 रन आतापर्यंत आहेत. खूप चांगली संकल्पना ICTC डॉक्टर्स फाउंडेशन फॅमिलीची ही हक्काची स्पर्धा. 3ऱ्या वर्षामध्ये आहोत. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट आलाय. स्टील लास्ट चान्स टू मेक हिज 50. 46 नॉट आउट. टीमची टोटल 62. 2 विकेट गमावलेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना नवी मुंबई इंडियन्स टीम ऑन साइडला खेळलेत. गॅप मध्ये आहे का बॉल पाहायचंय. आणि इथे सेकंड 50 कंप्लीट होत असताना डॉक्टर राजन सर पुन्हा एकदा या मैदानावरती दहाडलेत आणि या स्पर्धेतील आपली स्वतःची वैयक्तिक दुसरी हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे. पनवेल वॉरियर्स टीमच्या विरुद्ध डॉक्टर राजन पौलकर सर हॅट्स ऑफ. कमालीची बॅटिंग राहिली.
आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 250 आले आणि त्या दोन्ही 50 डॉक्टर राजन सरांच्याच बॅट मधून या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतील. ज्या गोष्टी काल घडल्या होत्या कालची संध्याकाळ पुन्हा आठवावीशी वाटते आणि आता पुन्हा त्या धावा एकूण 50 त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. कमाल कमाल झाली. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर राजन पौलकर सरांसाठी. हॅलो, चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवून द्या पनवेल वॉरियर्स टीम. रिक्वेस्ट आहे सचिन सर, प्लीज आपली ओपनिंग जोडी पाठवा. ICTC प्रेझेंट डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन नंबर 3 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. फायनल डे, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील सेमी फायनल नंबर 2 ची मॅच सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पनवेल वॉरियर्स संघ तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई इंडियन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चुरशीची लढत होणार यात शंका नाहीये, कारण समोर देखील डॉक्टर सचिन मोकल यांच्यासारखा एक धाकड बल्लेबाज बॅट्समन मैदानामध्ये येताना दिसतोय. कारण ही मॅच त्यांच्यासाठी देखील तेवढीच प्रतिष्ठेची आहे, कारण की फायनल मध्ये जाण्याचे दरवाजे इथूनच उघडे होणार आहेत. ऑलरेडी एक टीम करंजाडे लायन्स फायनल मध्ये पोहोचली आहे, त्यामुळे आता कोणती टीम जी दुसरी असेल फायनल मध्ये जाणारी, ते पाहायचं आणि ती उत्सुकता लागली आहे सर्वांना. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 67 टार्गेट. येस, लेट स्टार्ट द मॅच. सुरू करूया आपण. पहिला बॉल, बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. डॉक्टर कृष्णा खडके. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल केला, पिकअप शॉट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ऑन टू द फेन्स.
4 रन इथे मिळतील. चौकाराने सुरुवात. 67चं टार्गेट आहे. त्यांना माहिती आहे की हीच सुरुवात आता अपेक्षित असेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे, तरच मॅच बनेल, अन्यथा कठीण आहे सगळं. पुन्हा एकदा डॉक्टर कृष्णा खडके सर समोर हो. यावेळेस मात्र पहा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाठपेस पाहिलं तर खऱ्या अर्थाने अगदी स्ट्रेट होता. समोर मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु फटका फसलाय. ओ यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. बॉल येतोय सिंगल डबल साठी. नाही, एकच रन आली. सिंगलने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 5. 5 रन्स ऑन द बोर्ड. बॉल तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मागे मारायचा होता. शॉर्ट लेगला फिल्डर आहेत, त्यांना बीट करून बॉल मागे चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईन जवळ. बॉल अडवतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 आल्या. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालले. धावा 7. 7 फॉर नो लॉस. या कंडिशन मध्ये टीम आहे पनवेल वॉरियर्स. दोन्ही टीम प्रतिष्ठेची लढाई लढतात. सेमीफायनल नंबर 2. दोन्ही टीमला जिंकायचं. दोन्ही टीमला असं वाटतंय आमची टीम फायनलला जायची आहे. ओ पुन्हा एकदा अपील होती परंतु पंचांवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या बरोबरीने 7 वर थांबलाय. स्कोर बोर्ड अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे या ओव्हर मधील. उचलून खेळलेत लॉंगन मध्ये. कॅच इटचा कॉल आहे. ओ इथे पहा काय कॅच आणि गोल्डन विकेट. आताच्या क्षणाला जी विकेट हवी होती डॉक्टर कृष्णा खडके सरांना ती विकेट मिळाली आहे. डॉक्टर सचिन मोकल सर बॅक टू द डगआउट. एका मोठ्या शिकारीने मोठी शिकार केली आहे आणि हेच अपेक्षित होतं. आता सर्वात मोठा अडथळा दूर झालाय. डॉक्टर सचिन मोकल बॅक टू द डगआउट. डॉक्टर प्रशांत आहेर सर बॉलिंग साठी येतील. सेकंड ओव्हर मध्ये 7 ला 1 पनवेल वॉरियर्स टीम. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. हवेमध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. इथून मात्र आणखी एक विकेट मिळाली. 1 मोर डाऊन. 7 फॉर 2 पनवेल वॉरियर्स टीम. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट मिळवली आहे डॉक्टर प्रशांत आहेर सरांनी आणि घरचा आणि परतीचा रस्ता दाखवलाय डॉक्टर किरण सत्वे यांना. डॉक्टर निलेश बॅटिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम सर्वांचं स्वागत आहे. ICTC प्रेझेंट डॉक्टर्स चॅम्पियन्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या सेमीफायनल नंबर 2 च्या मॅचचा आपण आनंद घेत आहे. पहिली सेमीफायनल पार पडली. करंजाडे लायन्स आणि
नेरूळ चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये करंजाडे लायन्स टीमने नेरूळ टीमचा पराभव करत फायनल मध्ये एंट्री केली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे, पाहूया. येस, फिंगर गोज अप. आणि त्या ठिकाणी मात्र पहा, खेळाडू वृत्ती फार चांगली राहिली डॉक्टर निलेश पालवे यांची. त्यांनी लगेच सांगितलं बॅटची एज लागली आहे, मी जाणार आहे. आणि मग त्यानंतर पंचांना ती गोष्ट कळून चुकलेली की इथं मात्र नवी मुंबई इंडियन्स एक्स्ट्रा प्लेअर तुमचा नाहीये का कोणी आपल्याकडे? एवढे प्लेयर्स आहेत आपले, एक एक पाठवून द्या, मी खूप स्ट्रगल करतोय नावांसाठी. डॉक्टर सिद्धार्थ बॅटिंग साठी आलेत. ओ पुन्हा एकदा पहा, विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु ओ डायरेक्ट हिट लागला. येस, इट इज आउट. अगेन थर्ड विकेट डाऊन. सलगच्या 3 बॉल वरती 3 विकेट. डॉक्टर प्रशांत आहेर, काय कमालीची बॉलिंग पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली थ्रो डॉक्टर तेजस विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅच खऱ्या अर्थाने जशी पाहायची होती तशी मॅच अजून तरी दिसलेली नाहीये. डॉक्टर सचिन मोकल बाद झाल्यानंतर जी परिस्थिती खर तर पनवेल वॉरियर्स टीमची झाली आहे ती परिस्थिती मात्र खरोखर पाहवत नाहीये. कारण ही टीम एक अशी टीम आहे ज्यांनी पहिल्या दिवशी अक्षरशः भल्या भल्या टीमचा धुव्वा उडवलेला. तीच टीम आता सेमी फायनल मध्ये फायनलच्या दरवाजावरती उभा राहून दरवाजा फक्त ठोकतायत. एंट्री मिळत नाहीये अजून तरी, कारण त्या पद्धतीचे त्या व्हॅल्यूचे फटके तुमच्या बॅट मधून येणं हे तेवढंच महत्वाचं आहे. डॉक्टर प्रशांत मोकल. ओ इथे पहा, चौथा बॉल डॉट. सलगचे 4 डॉट बॉल, 2 विकेट, 1 रनआउट आणि 1 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची बॉलिंग डॉक्टर प्रशांत आहेर सरांकडून आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आतापर्यंत झालेत, 5वा बॉल. ओ इनसाइड आउट. क्लास यार. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि तोच क्लास या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय कव्हर बाउंड्री लाईन मधून, 4 रन. चार बॉल डॉट. 5व्या बॉलवरती चौकार आलाय. 4 रन या ओव्हर मधून आले. टीमची टोटल 11. 11ला 4 विकेट गमावलेत बॅटिंग करताना टीमने. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम अविश्वसनीय अद्भुत फटका. बॉल सीमा पार. चौकार. 4 रन. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने बॉलचा धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 15. 2 ओव्हरचा खेळ संपला. 15 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 15 रन आतापर्यंत झाले. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि डॉक्टर शाहरुख सर आलेत बॉलिंग साठी. कानिपनाथ शाहरुख सर. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात, सिंगलने सुरुवात झाली आहे. 16 रन स्कोरबोर्ड वरती आहेत आतापर्यंत. 67 टार्गेट या मॅच मध्ये. 67 धावांचं लक्ष आहे.
फुलटॉस बॉल पुन्हा एकदा टर्न केला मिड विकेटला एक टप्प्यावरती. वॉट अ सेव्ह. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला बॉल अडवण्यासाठी. हा प्रयत्न खूप चांगला राहिला. 2 रनचा प्रयत्न केला आणि 2 मिळतील. लास्ट मोमेंट पर्यंत बॉलवरती नजरा ठेवल्या होत्या आणि खूप चांगले फिल्डिंग एफर्ट्स आत्माराम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. डॉक्टर आत्माराम वाघ. वाघाप्रमाणे चपळता आहे या खेळाडूमध्ये आणि इथे पहा पुन्हा एकदा बॉल समोर येतोय. सिंगल आली. एकच रन. सिंगल एक धाव आली. सिंगल एका धावेच्या मदतीने टीमची टोटल झाली 19. हा देखील बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये त्यामुळे हा देखील बॉल डॉट आहे. डॉक्टर कानिफनाथ सारुख सर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॅटच्या समोरचा बॉल होता आणि यावेळेस मात्र हुलकावणी दिली. फायनली ज्या गोष्टीच्या शोधामध्ये संपूर्ण पनवेल वॉरियर्स टीम होती की एका चौकार यावा, तो चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 23 फॉर 4. 4 विकेट गमावलेत बॅटिंग करताना पनवेल वॉरियर्स टीमने. चव्वेचाळीस अजूनही पाहिजे. 13 बॉल मध्ये पोहा पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावा आल्या 23. 4 विकेट गमावलेत बॅटिंग करताना पनवेल वॉरियर्स टीमने. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. वेळ कमी घ्या आता. 23 रन झालेले आहेत. आता उर्वरित 12 बॉल आणि 44 धावांची गरज. तो आने वाली 12 गेंदे. येस काय झाले चेक करायचं वाईट साठी. फेअर डिलिव्हरी आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 23 रन झाले. स्कोरबोर्ड वरती येणारे 12 बॉल 44 बनवायचे. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 22 रन बनवावे लागतील जिंकण्यासाठी ही मॅच. आणि बॉलिंग साठी डॉक्टर आत्माराम वाघ सर पाहायला मिळते. राऊंड द विकेट. पहिला बॉल. ओ यावेळेस बी शेप मध्ये समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समन चैतन्य साळुंखे यांचा खेळ. विक्रांत यांनी पकडला हा झेल. बाउंड्री लाईन वरती स्वतःला सेट केलं. जजमेंट घेतला. पाय आपला बाहेर जात नाहीये ना याची खात्री केली आणि मग कॅच कॅरी केली. विकेट डाऊन. तेवीस रन अजूनही स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळाली. 11 बॉल मध्ये 44 रनची गरज.
सामना जिंकण्यासाठी, त्यामुळे ही मॅच थोडीशी दुरावली आहे पनवेल वॉरियर्स टीम पासून. ओ इथे देखील पहा पुन्हा एकदा ऑफ कटरचा वापर या ठिकाणी मात्र होतोय. खरं तर डॉक्टर सचिन बाद झाल्यानंतर मात्र एकही असा सक्षम बॅटर सध्या तरी दिसून आले नाहीये ज्यांच्या बॅट मधून मोठे फटके आले असावेत. ते शेवटपर्यंत उभे राहिले असते तर कदाचित मॅच बनली असती. ओ याही वेळेस क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का लागलाय पनवेल वॉरियर्स टीमला, 6वा धक्का 24 या धावसंख्येवरती. अजून 43 पाहिजे, 9 बॉल 43 ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. नवीन बॅट्समन डॉक्टर सिद्धेश. आणि या मॅच नंतर थर्ड आणि फोर्थ प्लेस साठी एक मॅच होणार आहे, त्यानंतर फायनलची मॅच होईल. बोला तयार डॉक्टर आत्माराम वाघ. राऊंड द विकेट. ओ कडक शॉट, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला आणि त्याला फेकून दिले सरळ मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार आहे, कडक बॅटिंग. हा हे असतं सेलिब्रेशन, कारण की आपल्या टीम मेंबरने केलेली कौतुकास्पद कामगिरी समोरच्या टीमला, समोरच्या बॉलरला कशा पद्धतीने डॉमिनेट करतेत हे मात्र सांगतायत की जरी मी बाद झालेलो असलो तरी आमच्या 8व्या नंबरचा बॅट्समन सुद्धा येऊन षटकार मारू शकतो. ओ पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस करतोय. डॉट बॉल, शेवटचे बॉल बाकी आहेत. 37 धावेंची गरज, 7 बॉल मध्ये 37. एका षटकाराने काही अंशतः वाटलं होतं की कदाचित या मॅच मध्ये पुनरागमन होतंय की काय पनवेल वॉरियर्स टीमचं, परंतु पुन्हा मॅच दूर गेली या डॉट बॉलने. 7 बॉल 37 ची आवश्यकता आहे. आणखीन एकदा बॉल जास्त हवेमध्ये गेलाय, परंतु वॅकंट स्पेस मध्ये बॉल जाऊन पडेल. नो मॅन झोन. बॉल लँड करतोय, 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने ओव्हर समाप्त. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. येणारे 6 बॉल 35 रन बनवायचे आहेत. 6 बॉल 35 रन. यानंतरची होणारी मॅच असणार आहे थर्ड आणि फोर्थ प्लेस डिसाइड करणारी मॅच, आणि ती मॅच खेळली जाईल नेरूळ चॅम्पियन्स आणि या दोन टीम मधून पराभूत संघ. सहा बॉल 35 ची गरज. पहिला बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत विक्रांत. थ्रो चांगला आहे, रनआउटचा चान्स आहे, परंतु पहा गॅदर करता आलं नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या समजून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत. 2 धावा इथे मिळाल्यात आणि टीमची टोटल 2च्या मदतीने चालली 34 वर. ओ पुन्हा एकदा सॉफ्ट आणणे, चॉप केले बॉलला पॉइंट मध्ये. डॉक्टर प्रशांत आहेर सर धावतायत, तोपर्यंत मात्र पुन्हा एकच रन वाटते इथे मिळाली. 2 रन आल्यात. आयसीटीसी प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. स्पॉन्सर्ड बाय
न्यू इरा हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल, अगरवाल आय हॉस्पिटल, ओजस हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भार्गवा सर कार्डियोलॉजिस्ट, डॉक्टर श्रुती माने मॅडम IVF स्पेशलिस्ट, झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर अभितेज मस्के सर जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉक्टर दीपक आहेर सर गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट, डॉक्टर रेशिक कन्नन सर न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सचिन सनगर सर CVTS सर्जर, डॉक्टर श्रीनिवास प्रभू सर स्पाइन सर्जर, डॉक्टर भास्कर सेमिता सर बायपास सर्जर, डॉक्टर सागर तांडेल सर कार्डियोलॉजिस्ट, उत्तम असा चौकार. इंद्रायणी डायग्नोस्टिक सलवडे सर कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर अभिजित पाटील सर युरोलॉजिस्ट आणि इतर सर्व ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले, ज्यांनी सपोर्ट केलाय या स्पर्धेला. आणि स्पेशल थँक्स टू ICTC इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर आपल्या टायटल स्पॉन्सरशिप साठी. आपण जे सहकार्य आम्हाला केलं, सन्मान्य डॉक्टर सलील पाटकर सर आणि मार्केटिंग हेड डॉक्टर आणि फिरोज सर. अशा प्रकारे आपल्याला आपला दुसरा फायनलिस्ट भेटलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम नवी मुंबई इंडियन्स NMI वॉरियर्स, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपण लगेचच टॉस करून घेणार आहे सेकंड रनर अप साठी, जी होईल नेहरू चॅम्पियन्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. मी डॉक्टर अमित सरांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचंय, आणि तसेच मी डॉक्टर सचिन मोकल सरांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत. तर आपण थर्ड प्लेस साठी जी मॅच खेळवणार आहोत